हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण व्हेज पनीर बिर्याणी करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. चला, आज आपण व्हेज पनीर बिर्याणी करणार आहोत. तर पहा, मी कुठले कुठले व्हेजिटेबल घेतलेले आहेत. तर इथे मी फरसबी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी हा फरसबी बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे. हा फ्लॉवरसुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत. हे जे फ्रोझन वाटाणे आहेत तेवढंच सांगेल की आता थंडीचा महिना नाही, पण थंडीच्या महिन्यामध्ये मी मटाच्या शेंगा आणून अगदी 2 ते 3 किंवा 4 किलो अशा मटाच्या शेंगा आणून त्यातले वटाणे काढून मी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले होते. तेच हे मटार आहेत. इथे मी टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे. इथे मी 250 ग्रॅम मी इथे पनीर घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि हा पनीर मी 2 भागांमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे. तर एका वाटीमध्ये पनीरचे असे मोठे तुकडे आहेत, एका वाटीमध्ये पनीरचे छोटे तुकडे आहेत. जेव्हाही मी या भाज्या शिजवणार आहे तेव्हा मी अगदी जो बारीक कट केलेला जो पनीर आहे तो ॲड करेल आणि जो मोठ्या आकाराचे तुकडे आहेत पनीरचे, जेव्हा ही बिर्याणी करताना जेव्हा शेवटचा थर असेल त्या शेवटच्या थरावरती मी हे पनीर मी ॲड करणार आहे. अशा पद्धतीने मी पनीरचे 2 भाग केलेले आहेत. तर पहा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. इथे मी 6 चमचे दही घेतलेलं आहे आणि बिर्याणी करताना आपल्याला आंबट दही अजिबात नाही वापरायचं. अगदी फ्रेश दही वापरा. फ्रेश दही अजिबात आंबट नसतं. जर तुम्ही आंबट दही वापरले ना तर मग बिर्याणी खाताना असा आंबट असा फ्लेवर जाणवतो. म्हणून सांगते की आंबट दही वापरू नका. आता पहा, इथे मी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि हा आहे बिर्याणी मसाला. हा आगरीशाही बिर्याणी मसाला आहे. तर इथे मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. इथे मी 2 पळ्या ऑइल ॲड केलेलं आहे. आता पहा, इथे मी अगदी 3 ते 4 चमचे पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे, म्हणजे साधारणपणे अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, मॅगिनेट करण्यासाठी जो मसाला हवा होता तो मसाला तयार झालेला आहे. आता पहा, मी तुम्हाला इथे आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्या इथे भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि इथे व्हेज बिर्याणीमध्ये तुम्हाला ज्याही भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. आता पहा, इथे मी सगळ्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेला पनीरसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आणि पहा, इथे बिर्याणी करताना आपण कांदासुद्धा तळून काढतो. पण काय आहे ना, म्हणजे ज्ञानेशला म्हणजे माझ्या मुलाला ना असा बिर्याणीमध्ये तळलेला कांदा अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी तो तळलेला कांदा स्किप केलेला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो कांदा तळू शकतात आणि तळून तुम्ही तोसुद्धा आपण ज्या भाज्या मॅगिनेट केलेल्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर या भाज्या मॅगिनेट केल्यानंतर आपण अर्धा तास ह्या भाज्या अशा साईडला ठेवणार आहोत. तर पहा, इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे. तर इथे मी 1.5 वाटी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे. तर त्यानुसार इथे मी एका कढईमध्ये अगदी 2.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. यामध्ये आपला खडा मसाला ॲड करायचा आहे. इथे मी अर्धा चमचा जिरंसुद्धा ॲड केलेलं आहे. वरतून थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे
आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तुम्ही ते लिंबाचा रस ॲड करू शकतात किंवा तुम्ही लिंबाची एखादी फोडसुद्धा ॲड करू शकतात. लिंबामुळे काय होतं माहिती आहे का, आपला जो राईस आहे तो छान मस्त असा मोकळा वगैरे होतो. पण आता माझ्याकडे लिंबू नाही किंवा लिंबाचा रसही नाही आहे तर मी तो स्किप केलेला आहे. आता आपल्याला बिर्याणी बासमती राईस छान मस्त 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो ॲड करायचा आहे. आणि पहा, हे जे पाणी आहे तर हे पाणी आधी आपल्याला छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान मस्त उकळी आली ना की मगच आपल्याला यामध्ये राईस सोडायचा आहे. तर पहा, आता छान मस्त हा राईस आपल्याला शिजवून द्यायचा आहे आणि छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आता बिर्याणी बासमती बिर्याणी करण्यासाठी मी हा पूर्णपणे स्टीम राईस करून घेणार आहे. हाफ कुक नाही करणार, पूर्णपणे मी कुक करणार आहे, म्हणजे पूर्ण स्टीम राईस करणार आहे. तर पहा, आता उकळी म्हणजे 5 मिनटं झालेली आहेत आणि छान मस्त याला अशी एक उकळी आलेली आहे. आणि ना जेव्हा उकळी आल्यानंतर ना बऱ्यापैकी असं पाणी आटलेलं असतं. तर आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा ही भाताच्या थोडं वरती पाणी असेल ना, म्हणजे बऱ्यापैकी पाणी आटल्यानंतर अगदी थोडंसं वरती पाणी असेल तेव्हा काय करायचं आहे, फक्त गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरती छान मस्त 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पहा, 5 मिनटं झालेली आहेत आणि जोही काही थोडाफार पाणी होतं ना तो सुद्धा छान मस्त आता आटलेला आहे. आता हे अगदी थोडंसं पाणी दिसतं, तुम्ही पाहू शकतात. आतासुद्धा काय करायचं आहे, आपल्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि काय होतं माहिती आहे का, अशाने काय होतं की आपला जो राईस आहे तो छान मस्त असा मोकळा होतो. आणि जेव्हाही तुम्ही बिर्याणी बासमती राईस शिजवतात ना तेव्हा पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवा, जास्त ठेवू नका. अगदी तांदळाच्या थोडं वरतीच पाणी ठेवा. तर तुम्ही पाहू शकता आता 5 मिनटं झालेले आहेत, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता पहा काय करायचं या स्टेपला आपल्याला. आता छान व्यवस्थित हा राईस आहे ना स्पूनच्या सहाय्याने हलक्या हाताने असा पसरवायचा आहे छान मस्त. मी गॅस बंद केलेला आहे. आता तुम्हाला ही वाफ दिसत असेल. आता झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं हा राईस असंच राहून द्यायचा आहे. त्या वाफेमध्ये जोही काही 1 ते 2% जो काही कच्चा राईस असेल तो सुद्धा शिजला जातो आणि आपला जो बिर्याणी बासमती राईस आहे तो छान मस्त शिजून मोकळा झालेला असतो. तर इथे मी अशा पद्धतीने स्टीम राईस करून घेतलेला आहे. तर चला, आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागते ती तयार करूया. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ऑइल ॲड करून घेतलेलं. ऑइल गरम झालं ना की आपण ज्या भाज्या मॅरिनेट केल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत. सगळ्या भाज्या ॲड केल्यानंतर ह्या भाज्या छान मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते की कसं माहिती आहे का, बिर्याणीमध्ये बिरिस्ता हा हवाच आहे, म्हणजे तळलेला कांदा हा पाहिजेच असतो. पण माझ्या मुलांना नाही आवडत तळलेला कांदा आणि तो कांदा ना असा साईडला काढतो आणि मग मला ते नाही आवडत. मग त्याच्यापेक्षा मी सुद्धा काय करते, जाऊ दे, मग मी कांदा नाही ॲड केलेला, म्हणजे तळलेला कांदा म्हणजे मी नाही ॲड करणार आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर चला, आता या सगळ्या भाज्या आपण छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत. त्याच बाउलमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा पाणी मी या कढईमध्ये ॲड केलेलं आहे. मी पुन्हा वरतून थोडंसं ना पाव ग्लास पाणी ॲड केलं वरतून. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून इथे आपण 25 मिनटं मंद गॅसवरती छान मस्त या भाज्या आपण शिजवणार आहोत. मी तर मंद गॅसवरती शिजवणार आहे. जर तुम्हाला अगदी मीडियम गॅसवरती शिजवायच्या असेल तरी तुम्ही मीडियम गॅसवरती सुद्धा छान शिजवू शकतात. अजून एक गोष्ट सांगेल की ह्या 20 मिनटामध्ये आपल्याला
5-5 मिनिटांनी झाकण काढून ह्या ज्या भाज्या आहेत त्या वर खाली करून घ्यायच्या आहेत, कारण या भाज्या खाली कढईला लागता कामा नये याची खूप काळजी घ्यायची आहे. आपल्याला 25 मिनटं मंद गॅसवरती छान मस्त या भाज्या म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत आणि 25 मिनिटानंतर छान मस्त याची ग्रेव्ही तयार झालेली असेल बिर्याणीसाठी. तर पहा आता इथे आपण काजू बदाम फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये मी इथे हे काजू बदाम अगदी ब्राऊन होईपर्यंत मी छान मस्त भाजून म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत. तर पहा आता इथे आपला हा पनीरसुद्धा फ्राय करायचा आहे. तर मी पनीरसुद्धा त्याच फ्राय पॅनमध्ये मी पनीर ॲड केलेला आहे. पनीर हलका असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि पनीर फ्राय करताना शक्यतो फ्राय पॅनचाच वापर करा, म्हणजे हा पनीर चिटकत नाही अजिबात. आता पहा मी पनीर थोडं फ्राय करून झाल्यानंतर वरतून मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेली आहे आणि वरतून चिमूटभर असं मीठ स्प्रिंकल करा, कारण मी व्हिडिओ शूट करायचं म्हणजे तो जो काही भाग आहे तो मी शूट करायचा विसरून गेले. नंतर लक्षात आलं की अरे आपण हे शूटच नाही केलं. तर चिमूटभर असं मीठ ॲड करायचं आहे वरतून आणि छान मस्त 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपला पनीरसुद्धा फ्राय करून झालेला आहे. आता पहा इथे 25 मिनटं झालेले आहेत आणि बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही हवी आहे तर पहा इथे छान अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता साईडला छान मस्त ऑइलसुद्धा सुटलेलं आहे. तर चला आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, आपण आता बिर्याणीचे जे थर आहेत ते लावायला सुरुवात करूया. आणि आता पहा मी गॅस बंद केलेला आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे, या भाज्या मी छान अशा पद्धतीने पसरवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे या भाज्या छान मस्त अशा शिजलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ही जी बिर्याणी आहे अगदी मी नेहमी अशाच पद्धतीने ही बिर्याणी करते आणि ही बिर्याणी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. अगदी होममेड अशा पद्धतीने मी ही बिर्याणी केलेली आहे. आता पहा आपण जो स्टीम राईस करून घेतला होता तो मी मोकळा केलेला आहे. आता आपल्याला हा स्टीम राईस छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की स्टीम राईस पसरून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही दुधामध्ये अगदी 15 ते 20 मिनटं अगोदर दुधामध्ये केशर ॲड करून तुम्ही तो केशर दुधामध्ये 15-20 मिनटं तुम्ही भिजत ठेवू शकतात वगैरे. आता माझ्याकडे केशर नाही आहे म्हणून मी इथे केशरचं दूध नाही ॲड केलेलं. आता वरतून आपल्याला तूप ॲड करायचं आहे. छान अशा पद्धतीने मी अगदी 6 ते 7 चमचे मी तूप असं मी पसरवून ॲड केलेलं आहे. किंवा जर तुमच्याकडे म्हणजे दुधामध्ये केशर नसेल तर तुम्ही अगदी दुधामध्ये थोडी हळद ॲड करून तुम्ही तसंही ॲड करू शकतात. माझा असा विचार होता की मी दुधामध्ये थोडीशी हळद ॲड करेन म्हणजे येल्लो कलर येईल आणि तो दूध मी याच्यामध्ये ॲड करेन म्हणजे वरती या स्टीम राईसवरती. पण मग नंतर मी म्हणजे कंटाळा केला. तर पहा आता तूप ॲड केल्यानंतर हे जे पनीर आहे, जे आपण पनीर फ्राय केला होता तो वरतून असं आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर तळलेले काजू बदाम आपल्याला अशा पद्धतीने पसरवायचे आहेत. आणि पहा इथे मी हे काजू बदाम ॲड केल्यानंतर मी इथे मनुकेसुद्धा मी ॲड केलेले आहेत. तर पहा आता हे जे मनुके आहेत आपले जे किसमिस असतात तर मी ते सुद्धा ॲड केलेले आहेत. जर कधी तुम्ही बिर्याणीमध्ये तुम्ही कधी किसमिस नसेल ॲड केलं तर नक्कीच ॲड करून पहा. खाताना हे किसमिस खूप छान लागतात. म्हणजे बिर्याणी खाताना मधीत हलका असा गोड फ्लेवर जाणवतो पण एक नंबर लागतात. त्यामुळे मी इथे किसमिससुद्धा ॲड केलेले आहेत. तर पहा आता आपल्याला सर्वात शेवटी काय करायचं आहे, आपल्याला सर्वात शेवटी कोथिंबीर ॲड करायची आहे. तर इथे अशा पद्धतीने आपली
बिर्याणी तयार झालेली आहे. आता पहा हे तर झालेलंच आहे. आता आपली बिर्याणीसाठी ग्रेव्हीसुद्धा तयार झाली होती. त्यानंतर आपण स्टीम राईससुद्धा छान करून घेतला होता. आता ह्या स्टेपला आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व करून ही बिर्याणी खाऊ शकतात किंवा त्यातल्या त्यात जर तुम्हाला अजून असं वाटत असेल की मला हिला दम द्यायचा असेल तर तुम्ही खाली छान मस्त असा एक जाड तळाचा असा एक तुम्ही तवा ठेवू शकतात. तो तवा आधी मोठ्या गॅसवरती छान मस्त गरम करून घ्या, म्हणजे 10 मिनटं किंवा 5 मिनटं गरम करून घ्या. गॅस बंद करा, बारीक करा गॅस. 5 मिनटं मोठ्या गॅसवरती तवा गरम करून घ्या, गॅस बारीक करा आणि त्यानंतर ही कढई त्याच्यावरती ठेवा आणि मंद गॅसवरती 15 मिनटं तुम्ही छान मस्त तुम्ही या बिर्याणीला दम देऊ शकतात. आता मीला इथे दम नाही दिलेलं, कारण ही पूर्णपणे आपलं स्टीम राईससुद्धा छान तयार होतं, ग्रेव्ही पण छान मस्त शिजलेली होती, त्याच्यामुळे मला इथे दम द्यायची गरज लागली नाही, म्हणजे दम बिर्याणीसाठी मला दम द्यायची गरज नाही लागली. तर पहा इथे अगदी होममेड अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा आणि माझ्या मुलाला अशा पद्धतीची पनीर बिर्याणी नक्कीच आवडते. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.